संपूर्ण देशभरामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते। मी उत्तर प्रदेशातील आग्रा या किल्ल्यावरती त्या ठिकाणी जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती आज साजरी होणार आहे। सायंकाळी ही जयंती असणार आहे। आग्रा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे एक ऐतिहासिक नाते आणि भावनिक नाते आहे। 1666 मध्ये आग्राच्या किल्ल्यात औरंगजेबाच्या दरबारात दाखवलेला स्वाभिमान आणि तिथून केलेली चित्तारक सुटका हा मराठ्यांचा सुवर्णक्षण जो आहे तो मानला जातो। आणि त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती साजरी केली जाते। आज सायंकाळी या ठिकाणी मोठी जयंती जी आहे ती साजरी केली जाणार आहे। ऑनलाईन पद्धतीने जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी या जयंतीमध्ये तब्बल 1 कोटीपेक्षा अधिक नागरिक जे आहेत ते महाराष्ट्र नागरिकांमध्ये सहभागी होतात। देशभरामध्ये उत्सव जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळत आहे। काही विदेशी जे आहेत ते देखील या ठिकाणी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीसाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण भगवमय वातावरण जे आहे ते आता या आग्र्यामध्ये झालेलं आहे। जशा पद्धतीने हे वातावरण आहे ते जसं महाराष्ट्रामध्ये असल्यासारखे हे वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आग्र्याच्या बाहेर जर पाहायला गेलं तर मराठी माणूस जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आहे। भगवे पताके जे आहेत ते संपूर्ण आग्र्यामध्ये लावण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे जे आहेत ते देखील ठिकठिकाणी जे आहे ते आता आग्र्यामध्ये लावण्यात आले आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आज सायंकाळी जे आहे ते आग्र्याच्या किल्ल्यामध्ये जे आहे ते आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती असणार आहे। त्याचबरोबर आग्रा किल्ल्याचं नातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय होतं हा लेझर शो जो किल्ल्या ठिकाणी दाखवला जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्र्यामध्ये साजरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे। आग्र्यातून विजय चिडे।